शिव, दामले आणि सनची फाईल घेऊन या. May I come in, sir? या काम. सर फाईल. तुम्ही फाईल काल आणणार होतात. सॉरी सर. मागच्या बॉसचं विसरायचं. आता मी आलोय, जोशी. सो मी आलोय. जी सर. बसा. गौरी ही तीच मुलगी आहे ना जी तुम्हाला अधूनमधून भेटायला येते ऑफिस में? ऑफिस? जी हाँ सर. सर सॉरी. आणि मग ती मुलगी कोण होती जी तुमची वाट बघत उभी होती? आपका इंतजार कर रही थी. सर वो मीतू गौरी जी की दोस्त हैं, उनके ऑफिस में ही काम करती हैं. तो बड़े छा गए हो यार मुंबई में आते से ही. हाँ, नहीं ऐसी बात नहीं है सर. नहीं ये तो होनी चाहिए. क्यों? मीतू ऐक तरी माझं. काय ऐकू? का चिडलीस तू माझ्यावर? मी काय केलंय? पर मलाच विचार काय केलं. तो शिव जर का गौरी गौरी का करतो? का तुम्ही बस स्टॉपवर एकत्र भेटता? का एकत्र येता? का म्हणजे आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहतो, एकाच दिशेला ऑफिस आहे आमचं, आणि आम्ही घराजवळच्याच बस स्टॉपवर जाणार ना. आणि हे बघ, तसंही मी आज त्याच्या बरोबर आले नाही. मी माझी रिक्षाने आले एकटी आणि त्याच्याशी बोललेही नाही. अगं मग बोल ना त्याच्याशी, सांग ना त्याला तुला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. मी तू तुमचा सच्चा प्यार करती है. तू सांगितलंस ना तर पटेल त्याला. त्याचं प्रेम आहे ग माझ्यावर. त्याला असं वाटतं की तू त्याच्यात इंटरेस्टेड आहेस. तुझं मन तोडायला नको म्हणून तुझ्या मागे मागे येतो. हेच सांगायला की माझ्या आणि मी तुझ्या मध्ये येऊ नकोस. पण मी तुमच्या मध्ये येतच नाहीये आणि मला माझेच टेन्शन्स भरपूर आहेत आणि त्यात हे सगळं. मग सांगून टाक ना त्याला, म्हणजे तुझंही टेन्शन जाईल आणि माझंही. ठीक आहे, मी आज बोलेन त्याच्याशी. हा. जितकं टाळते त्याला तितकाच समोर येतोय तो शिव. लहरों से डर के कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी. काय हो, काय झालं? काय नाही, शोची तयारी चालली. अवघड विषय दिसतोय. विषय नाही, भाषा अवघड आहे. तिथं अडलंय. हिंदी शो आहे ना. अरे वा, चांगलंय की मग. हा, पैसे चांगले पण भाषा आहे ना प्रॉब्लेम. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?